अजूनही तो अनेक उपक्रम राबवतो. हा सण आहे, पण सणातून जन कल्याण लोक प्रबोधन करणं हे आपलं कर्तव्य समजून ते करतायत. मी त्यांचं अभिनंदन करीन, खूप खूप धन्यवाद देतोय. आणि मी त्यांना एवढंच सांगेन, आपण काशीला नेता, अयोध्येला नेता, आल्यानंतर ते लोक काय करतात त्याचा आढावा काहीतरी घ्या ना. आउटपुट काय, एवढी यात्रा झाली, एवढं लोक दर्शन घेतलं, त्या देवाचे जे गुणधर्म आहेत किती जणांनी आत्मसात केले याचा आढावा तरी घेतला पाहिजे ना. नाही तर आपण देवाकडे जातो, नमस्कार, मला असं असं संकट आहे, हे अमुक आहे, कर सगळ्या देवाला सोडतो आणि इथे येतो, पण परत काय घेऊन आलो, त्यात लोकहित किती, लोककल्याण किती, किती लोकांचं कल्याण करू शकलो, हा भाग माझ्यासाठी नवीन नाहीये. मग इथल्या लोकांचं जीवनमान सुधारावं, दरडोई उत्पन्न वाढावं, देशाचं GDP वाढावा. आणि माननीय पंतप्रधान म्हणतायत ना की आणि 3 वर्षांनी भारत विकसित देश म्हणून जगाच्या अर्थव्यवस्थेत 3ऱ्या क्रमांकाचा होईल. अमेरिका, चीन आणि भारत. मग त्यासाठी इथल्या लोकांनी देवदर्शनाबरोबर